प्रश्न पहिला, डिजिटल सर्किटमध्ये मूलभूत लॉजिक गेट्स कोणते असतात? अँड, ऑर, नॉट, बी, नंद, नॉर, जोर, सी, अँड, नंद, नो, डी, ऑर, नो, एक्स, नो गेट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अँड, ऑर, नॉट. प्रश्न क्रमांक 2, बायनरी प्रणाली कोणत्या अंकावर आधारित असते? ए, 0 ते 9, बी, 1 ते 10, सी, 0 आणि 1, डी, 1 आणि 2. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 0 आणि 1. प्रश्न क्रमांक 3, एक अधिक एक बायनरी संख्येत बेरीज केल्यास उत्तर काय येते? ए, 1, बी, 0, सी, 10, डी, 11. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सी, 10. प्रश्न क्रमांक 4, नॉट गेटचे कार्य काय असते? ए, सिग्नल जशाच्या तसा देते. बी, इनपुटला डबल करते. सी, इनपुटचा उलटा करते. डी, दोन्ही इनपुटची बेरीज करते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इनपुटचा उलटा करते. प्रश्न क्रमांक 5, फ्लिप फ्लॉप म्हणजे काय? ए, पॉवर सप्लाय. बी, एक प्रकारचा गेट. सी, स्टोरेज घटक. डी, ॲम्प्लिफायर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टोरेज घटक. प्रश्न क्रमांक 6, जोहर गेटचे आउटपुट कधी 1 असते? ए, दोन्ही इनपुट सारखे असतील तेव्हा. बी, दोन्ही इनपुट भिन्न असतील तेव्हा. सी, दोन्ही 1 असतील तेव्हा. डी, नेहमी 0. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दोन्ही इनपुट भिन्न असतील तेव्हा. प्रश्न क्रमांक 7, डिजिटल सर्किटमधील मल्टिप्लेक्सरचे कार्य काय असते? ए, अनेक आउटपुट निवडणे. बी, अनेक इनपुटपैकी एक निवडणे. सी, पॉवर वाढवणे. डी, सिग्नल फिल्टर करणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनेक इनपुटपैकी एक निवडणे. प्रश्न क्रमांक 8, 4 बिट बायनरी संख्या कशी दशांश संख्यापर्यंत पोहोचू शकते? ए, 7, बी, 8, सी, 15, डी, 16. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15. 4 बिट बरोबर 2चा चौथा बरोबर 16. संयोजन म्हणजे 0 ते 15. प्रश्न क्रमांक 9,
ASCII कोड काय आहे? ए एक प्रकारचा लॉजिक गेट, बी फ्लिप फ्लॉप, सी कॅरेक्टर इन्कोडिंग स्कीम, डी कॅपॅसिटर. अचूक उत्तर आहे सी कॅरेक्टर इन्कोडिंग स्कीम. प्रश्न क्रमांक 10. BCD म्हणजे काय? ए बायनरी कोडेड डेसिमल, बी बेसिक कोड डिव्हाइस, सी बायनरी करंट डिस्ट्रीब्यूशन, डी बेस कोड डेटा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बायनरी कोडेड डेसिमल. प्रश्न क्रमांक 11. एका 3 टप्प्यातील इंडक्शन मोटरमध्ये स्लिप काय दर्शवते? ए रोटर स्पीड आणि सिंक्रोनस स्पीडमधील फरक, बी व्होल्टेज आणि करंटमधील फरक, सी स्टेटर आणि रोटरमधील कोन, डी तापमानातील वाढ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रोटर स्पीड आणि सिंक्रोनस स्पीडमधील फरक. प्रश्न क्रमांक 12. सिंक्रोनस स्पीड कशावर अवलंबून असतो? ए मोटरचा भार, बी स्टेटर व्होल्टेज, सी फ्रिक्वेन्सी आणि ध्रुवसंख्या, डी रोटरचा प्रकार. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रिक्वेन्सी आणि ध्रुवसंख्या. सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू 120 गुणिले एफ भागिले पी. प्रश्न क्रमांक 13. जर एक इंडक्शन मोटर पूर्णपणे सिंक्रोनस स्पीडने चालत असेल तर स्लिप किती असेल? ए 100%, बी 50%, सी 1%, डी 0%. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 0%. प्रश्न क्रमांक 14. स्क्विरल गेज इंडक्शन मोटरमध्ये वाइंडिंगचा शेवट कोठे जोडलेला असतो? ए एक्सटर्नल रेजिस्टन्सला, बी कलेक्टरला, सी इंटरनली शॉर्टेड, डी कॅपॅसिटरला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंटरनली शॉर्टेड. प्रश्न क्रमांक 15. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटरचे मुख्य कार्य काय असते? ए रोटर स्पीड वाढवणे, बी सुरुवातीस उच्च प्रारंभिक टॉर्क देणे, सी तापमान नियंत्रित करणे, डी स्लिप कमी करणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरुवातीस उच्च प्रारंभिक टॉर्क देणे. प्रश्न क्रमांक 16. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्वयंप्रारंभ सेल्फ स्टार्टिंग का नसते? ए कारण त्यामध्ये स्लिप जास्त असते, बी कारण रोटर जड असतो, सी कारण रोटेटिंग मॅग्नेट फील्ड तयार होत नाही, डी कारण कॅपॅसिटर वापरला जात नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कारण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही. प्रश्न क्रमांक 17. स्टार्टरचा उपयोग AC मोटरमध्ये का केला जातो? ए स्पीड वाढवण्यासाठी, बी सुरुवातीच्या जास्त करंटपासून संरक्षणासाठी, सी स्लिप कमी करण्यासाठी, डी रोटर थांबवण्यासाठी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरुवातीच्या जास्त करंटपासून संरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 18.
स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा फायदा कोणता आहे? ए. कमी टॉर्क, बी. उच्च प्रारंभिक टॉर्क, सी. उच्च स्लिप, डी. कमी स्पीड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उच्च प्रारंभिक टॉर्क. प्रश्न क्रमांक 19. तीन टप्प्याच्या इंडक्शन मोटरमध्ये मुख्यपणे कोणती दोन प्रकारचे रोटर असतो? ए. स्टॅटिक आणि डायनामिक, बी. फिक्स्ड आणि मूव्हिंग, सी. स्क्विरल गेज आणि स्लिप रिंग, डी. DC आणि AC. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. स्क्विरल गेज आणि स्लिप रिंग. प्रश्न क्रमांक 20. जर मोटरचा स्लिप वाढत असेल तर टॉर्कवर काय परिणाम होतो? ए. टॉर्क कमी होतो, बी. टॉर्क स्थिर राहतो, सी. टॉर्क वाढतो, डी. काहीही फरक पडत नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टॉर्क वाढतो, परंतु मर्यादेपर्यंत जास्त स्लिपमुळे शेवटी टॉर्क कमी होतो. प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये विद्युत निर्मितीसाठी सर्वाधिक वापरले जाणारे इंधन कोणते आहे? ए. सौर ऊर्जा, बी. कोळसा, सी. पवन ऊर्जा, डी. अणुऊर्जा. अचूक उत्तर आहे बी. कोळसा. आपल्या सर्वांना हे माहीत असेल. प्रश्न क्रमांक 22. प्रेषण ट्रान्समिशनसाठी उच्च दाब का वापरला जातो? ए. विद्युत दाब कमी ठेवण्यासाठी, बी. रेझिस्टन्स वाढवण्यासाठी, सी. शक्तीची हानी पॉवर लॉस कमी करण्यासाठी, डी. करंट वाढवण्यासाठी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शक्तीची हानी पॉवर लॉस कमी करण्यासाठी ट्रान्समिशनसाठी उच्च दाब वापरला जातो. प्रश्न क्रमांक 23. 400 kV ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरण्यात येणाऱ्या टॉवर्सला काय म्हणतात? ए. LT टॉवर्स, बी. पायलन, सी. पोल्स, डी. स्टे टॉवर्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पायलन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24. ग्रिड म्हणजे काय? ए. सौर पॅनलचा नेटवर्क, बी. जनरेटरचा रिझर्व, सी. विद्युत निर्मिती व वितरण यामधील एक संलग्न नेटवर्क, डी. केवळ वितरणासाठी वापरलेले वायरिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्युत निर्मिती व वितरण यामधील एक संलग्न नेटवर्क. प्रश्न क्रमांक 25. थ्री फेज प्रेषण प्रणालीमध्ये फेज अँगल किती अंशाचा असतो? ए. 60 अंश, बी. 90 अंश, सी. 120 अंश, डी. 180 अंश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 120 अंश. प्रश्न क्रमांक 26. विद्युत वितरण प्रणालीतील रिंग मेन सिस्टीमचा मुख्य फायदा कोणता आहे? ए. कमी खर्च, बी. एकाच स्रोतावर अवलंबून, सी. सतत पुरवठा अनरप्टेड सप्लाय, डी. उष्णता निर्माण करणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सतत पुरवठा. प्रश्न क्रमांक 27. ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना इफेक्ट कशामुळे होतो? ए.
चुंबकीय क्षेत्र, बी उच्च विद्युत दाब व हवामधील आयोनायझेशन, सी कमी फ्रिक्वेन्सी, डी जास्त करंट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उच्च विद्युत दाब व हवा यामधील आयोनायझेशन. प्रश्न क्रमांक 28. ट्रान्समिशनमध्ये AC पेक्षा HVDC चा कधी वापर केला जातो? ए अल्प अंतरासाठी, बी फक्त सौर ऊर्जा ट्रान्सफर करताना, सी दीर्घ अंतरासाठी आणि कमी नुकसानासाठी, डी शहरी वितरणासाठी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीर्घ अंतरासाठी आणि कमी नुकसानासाठी. प्रश्न क्रमांक 29. वितरण प्रणालीत वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा प्रकार कोणता असतो? ए पॉवर ट्रान्सफॉर्मर, बी सिंगल फेज जनरेटर, सी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, डी युनिटी ट्रान्सफॉर्मर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 30. सबस्टेशनमध्ये वापरला जाणारा प्रमुख सुरक्षात्मक यंत्र कोणता आहे? ए फ्यूज, बी मीटर, सी सर्किट ब्रेकर, डी कंडेन्सर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 31. पारंपरिक वीज मापक कोणत्या प्रकारचे असते? ए इलेक्ट्रॉनिक, बी डिजिटल, सी इंडक्शन प्रकारचे, डी स्ट्रिप प्रकारचे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडक्शन प्रकारचे. प्रश्न क्रमांक 32. एक फेज वीज मापक काय मोजतो? ए केवळ करंट, बी केवळ व्होल्टेज, सी ऊर्जा किलोवॅट तास, डी पॉवर फॅक्टर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऊर्जा. प्रश्न क्रमांक 33. इंडक्शन वीज मापकामध्ये डिस्क फिरण्याचे प्रमाण कोणावर अवलंबून असते? ए लोड व्होल्टेजवर, बी करंट आणि व्होल्टेजच्या गुणाकारावर, सी फ्रिक्वेन्सी, डी फक्त करंटवर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी करंट आणि व्होल्टेजच्या गुणाकारावर. प्रश्न क्रमांक 34. वीज मापकामध्ये फिरणारे डिस्क कोणत्या सिद्धांतावर कार्य करते? हे विद्युत चुंबकत्व, बी तापीय विस्तार, सी इंडक्शन, डी रेसोनन्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडक्शन. प्रश्न क्रमांक 35. वीज मापकामधील ब्रेकिंग सिस्टीम कोणत्या घटकाद्वारे कार्य करते? ए तांबे वायडिंग, बी ॲल्युमिनियम डिस्क, सी चुंबक, डी रेजिस्टर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुंबक. प्रश्न क्रमांक 36. डिजिटल वीज मापकामध्ये कोणती तंत्रज्ञान वापरली जाते? ए मेकॅनिकल गिअर्स, बी इंडक्शन डिस्क, सी मायक्रो कंट्रोलर व सेन्सर, डी मॅग्नेटिक प्लग्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मायक्रो कंट्रोलर व सेन्सर्स. प्रश्न क्रमांक 37. वीज मापकामध्ये कॉन्स्टंट मीटर कॉन्स्टंट म्हणजे काय? ए डिस्कचा व्यास, बी एकक वेळ, सी ठराविक फिरण्यामागे नोंदवलेली ऊर्जा,
डी. लोडवर अवलंबून असलेला टाईम डिले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठराविक फिरक्यामागे नोंदवलेली ऊर्जा. प्रश्न क्रमांक 38. 1 युनिट 1 किलोवॅट तास म्हणजे किती ऊर्जा? ए. 360 जूल, 1000 जूल, 3600 किलो जूल, डी. 100 किलो जूल. अचूक उत्तर आहे सी. 3600 किलो जूल. 1 kWh बरोबर 1000 गुणिले 3600 म्हणून बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. अचूक उत्तर आहे 3600 किलो जूल. थ्री फेज वीजमापक कोणत्या प्रणालीसाठी वापरला जातो? ए. घरगुती लोड, बी. औद्योगिक किंवा उच्च भार, सी. स्ट्रीट लाइटिंग, डी. DC सर्किट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. औद्योगिक किंवा उच्च भार. प्रश्न क्रमांक 40. वीज मापकामध्ये टेम्परिंग छेडछाड ओळखण्यासाठी कोणता यंत्र वापरला जातो? ए. टायमर, बी. कॅलिब्रेटर, सी. टेम्पर डिटेक्शन सर्किट, डी. कॅपॅसिटर बँक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टेम्पर डिटेक्शन सर्किट. आपल्याला 40 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तरे आलेले आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.